नमस्कार, मी श्वेता सामसंजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आजचा आपला विषय आहे मूळव्याध आणि अत्याधुनिक वेदना रहित उपचार। यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनील उगिलेजी। सगळ्यात आधी आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूयात। नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे। आपण डॉक्टरांची चर्चा तर करूयात, पण त्याआधी मी डॉक्टरांची ओळख आपल्याला करून देऊ इच्छिते। पुण्याचंच पुणे पाईल्स केअर याचे संचालक आहेत डॉक्टर सुनील उगिलेजी। याशिवाय त्यांनी आयुर्वेद कॉलेज नाशिक इथून आयुर्वेद पदवी सुद्धा घेतलेली आहे। मुंबईच्या पोद्दार कॉलेज इथून गुदरोगाचं त्यांनी प्रशिक्षण घेतले। गेली 25 वर्ष मूळव्याध, भगंदर, फिशर या आजाराचे लाखो रुग्ण त्यांनी तपासले आहेत आणि त्यांच्यावर यशस्वी उपचार सुद्धा केलेले आहेत। 2016 साली डॉक्टरांनी चीन इथून मूळव्याधावरील ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजेच बीम उपचार पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं। आयुर्वेदाचार्य सुनील उगिलेजी यांनी भारतामध्ये ही चिकित्सा प्रणाली सर्वप्रथम यशस्वीरित्या उपचारात आणली। हजारो रुग्णांवर त्यांनी वेदनारहित उपचार सुद्धा केलेले आहेत आणि त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना विशेष पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे। यानंतर आपण थेट महत्त्वाच्या अशा या मूळव्याधावरील उपचारासंबंधीची काय नेमकी ही अत्याधुनिक उपचार प्रक्रिया आहे हे जाणून घेणार आहोत। डॉक्टर, सगळ्यात पहिला थेट प्रश्न, अर्थात मूळव्याध म्हणजे नेमकं काय? मॅडम, मूळव्याध हा शब्द ना थोडासा मॅजिकल आहे। मॅजिकल यासाठी म्हणतो मी, समजा एखाद्या ग्रस्ताला एखाद्या दिवशी स्वच्छ साफ नाही झाली की तो मूळव्याध झाला म्हणतो। एखाद्या ग्रस्ताला एखाद्या दिवशी 2दा 3दा स्वच्छाला जावंसं वाटलं की तो त्याला मूळव्याध झाला असं वाटतं। एखाद्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी काही वेदना झाल्या, मग त्या वेदना कशा स्वरूपाच्या आहेत हे नाही, वेदना झाल्या हाच शब्द। त्याच्यामुळं काय होतं, हा मी म्हणून तर गमतीशीर मॅजिकल शब्द आहे। कारण मूळव्याध ही मेडिकल टर्म आहे, एक शास्त्रीय नाव आहे। पण आपण संडासला साफ नाही झाली, वेदना झाल्या, वारंवार जावंसं वाटलं, कडक झाली, अशा अनेक कारणाला प्रत्येक वेळी आपण मूळव्याध झाला असं म्हणतो। पण हे मूळव्याध झालेलं नाही। तर मूळव्याधाचं शास्त्रीय व्याख्या मी सांगेल तुम्हाला। संडासचा जो शेवटचा भाग आहे त्या भागाचं एक रक्तवाहिनी जी असते ती फुगून बसते, त्यामुळे संडासच्या मार्गामध्ये अडथळा तयार होतो। हा अडथळा तयार झाल्यामुळे संडाससाठी जागा कमी पडतो। म्हणून एखादा ग्रस्त संडासला जोर लावतो आणि तो जो अडथळा आहे, ती रक्तवाहिनी आहे, फुगून बाहेर येते, त्याला आपण मूळव्याध असं म्हणतो। म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की संडासला आग होणं किंवा संडासला रक्त पडणं किंवा संडास साफ न होणं म्हणजे मूळव्याध नाही, तर त्या जागेवरती एक मौसल भाग तयार होणं म्हणजे मूळव्याध आहे। येस, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे संडास झाली नाही की लोकांना असं वाटतं की आपल्याला मूळव्याध झालंय, पण तसं नाहीये। तसं नाहीये। पण मग नेमकं मूळव्याध झालाय आणि आता आपल्याला उपचाराची गरज आहे, हे पेशंटनी कसं समजावं? हां, आता यामध्ये मी थोडंसं विस्तृत बोलतो। कारण आत्ताच आपण वर्णन केल्याप्रमाणे वेदना झाली, संडास साफ नाही झाली, त्या जागी काही मौसल भाग लागला, तर आपण असं पाहिलेलं आहे। आपण जर 10 लोकांना विचारलं तर 10 लोक 10 प्रकारचे उपचार सांगतात। माझं आणखी म्हणणं आहे, आजही 21व्या शतकामध्ये या आजारावरती डॉक्टरांपेक्षा दुसरे बाबा भगत, पेपरमधले ॲडव्हर्टाईज याच्यावरतीच उपचार केला जातो। त्यामुळं काय होतं, पेशंटचं नुकसान होतं आणि ॲडव्हान्स स्टेजमध्ये आजार जातो। काय होतं, समजा मी तुम्हाला आज म्हणालो की मला मॅडम असं मूळव्याधीचा त्रास होतो, मग तुम्ही सहज विचारता काय झालं, स्वच्छ साफ नाही झाली, तुम्ही एक औषध सांगता। मग तुमचं औषध घेतल्यामुळं मला स्वच्छ साफ होते 4 दिवस। तुम्ही माझं आजाराचे परीक्षण केलं आहे का, निरीक्षण केलं आहे का, तपासणी केली आहे का, मग कसं काय तुम्ही निदान केलं की मूळव्याध झाला आहे? एखाद्या वेळेस आपल्या जागरणामुळं, एखाद्या वेळेस आपल्या खाण्याच्या काही बदल झाल्यामुळं, कधी तिखट आल्यामुळं, कधी मसाल्याचं आल्यामुळं, कधी मांसाहार झाल्यामुळं, कधी ताणतणाव झाल्यामुळं तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते। त्याच्यामुळं संडास साफ होत नाही म्हणजे मूळव्याध झाला। तर अशा केसेसमध्ये काय होतं, आज तुम्ही एक औषध घेता, मी औषध खातोय, 4 दिवस बरं वाटते, पुन्हा कधी 4-8 दिवसांनी हे कारण घडले की परत त्रास होतो। मग तेव्हा तुमचं औषध खाल्ल्यास आराम पडत नाही, मग दुसरा व्यक्ती, मग तिसरा व्यक्ती, अशा पद्धतीनं ह्याच्यावरती उपचार करण्याची पद्धत आहे। तर ही साफ चुकीची आहे। ह्याच्यामुळं काय होतं, आजार ॲडव्हान्स स्टेजमध्ये जातो। ह्याला उपचार कधी करायचा आहे, तर आपण अगोदर कारणांकडे जाऊया। कारणामध्ये काही सापडत आहे का, तुमचं जागरण झालं आहे का, तिखट खाण्यात आलं आहे का, मांसल खाण्यात आलं आहे का, काही ताणतणाव आहे का, तुमची स्वच्छ करण्याची पद्धत कशी आहे हे बघितलं पाहिजे। आणि जर ह्याच्यामध्ये काही दोष असतील की अचानक काही बदल झाले तर ते करेक्ट केले पाहिजेत, जेणेकरून तुमचा संडास मऊ, मोकळा आणि एफर्टलेस म्हणजे विनासाहस झाला पाहिजे। जर एवढे सगळी काळजी घेऊन जर त्रास होत असेल तर निश्चित आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे, त्या जागेचं परीक्षण केलं पाहिजे। त्या जागेत जर काही विकृती निर्माण झालेली असेल, त्या ठिकाणी काही स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज तयार झाले असेल, त्याचं निदान केलं पाहिजे। जेव्हा डॉक्टरकडे जाऊन आपण तपासतो तर डॉक्टर सांगतो तुम्हाला मूळव्याध आहे किंवा नाही आहे। तेव्हा जर त्या ठिकाणी मौसल भाग तयार झालेला असेल, ज्याच्यामुळे संडासच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण झाला असेल, तर आपण उपचार केला पाहिजे।
नाही की आपण बाजारातले औषधं चूर्ण वट्या गुट्या हे खाऊन आपला संडास साफ केला. बऱ्याचदा आम्ही असं बघतो 99% लोकांचा कल हा काहीतरी अशा औषधं घेऊन संडास साफ करणे ह्या भागाकडे असतो, कारण संडास होत नाही, मग संडास साफ करणारी औषधे घ्या, पण ते परमनंट उपचार नाही आहे. तर त्या जागचं निरीक्षण करून निदान करून त्याचं योग्य उपचार केला पाहिजे. पण डॉक्टर, मूळव्याध झाल्यावर आधीच रुग्ण जो आहे हा प्रचंड त्रासात असतो आणि त्यानंतरचे उपचार आहेत तेही प्रचंड त्रासदायक आहेत असं मानलं जातं आणि त्या उपचारांच्या भीतीने म्हणून अनेकदा रुग्ण डॉक्टरांकडे जात नाहीत. अगदी तुमचं म्हणणं अगदी मी मान्य करतो, कारण तो भागच तसा सेन्सिटिव्ह आहे. तिथं रक्तवाहिन्या किंवा चेतनावाहिन्या खूप सेन्सिटिव्ह असतात. त्याच्यामुळे काय होतं, उपचाराच्या अगोदरचा जो त्रास आहे, उपचाराच्या अगोदर काय त्रास आहे, रक्त पडणे, आग होणे, ठणक मारणे, संडासला वारंवार जावं लागणे, हे त्रास आहेत. म्हणून पेशंट पुढे ढकलतात आणि गावरान उपचार करतात. आणि उपचारानंतर पण काही दिवस हा त्रास असतो. पण त्या जागेचं ठिकाण जे आहे, त्या जागेचं जे काम आहे ते लक्षात घेतलं तर थोडेसे 4 दिवस सहन केले तर निश्चितच हा आजार जाऊन कायमस्वरूपी बरा होतो. मूळव्याध हा कायमस्वरूपी बरा होतो असं तुम्ही म्हणताय. आणि आजचा आपला विषयच आहे की मूळव्याध आणि अत्याधुनिक वेदनारहित उपचार. तर खरंच असे वेदनारहित उपचार आहे का आणि काय त्याबद्दल तुम्ही सांगा? 100%. तुम्ही आता माझे वर्णन परिचय करून देताना सांगितलं की गेल्या 20 वर्षापासून मी गेल्या 20 ते 25 वर्षापासून या फील्डमध्ये काम करतोय, उपचार करतोय. काय होतं, पेशंट अगोदरच त्रासलेले असतात आणि उपचारानंतर पण काही काळ त्रासलेले असतात. निश्चितच आमच्या उपचारांना निश्चितच एक महिना 15 दिवस एखादा आठवडा पेशंटला त्रास होतो, पण त्याच्यानंतर त्याला जो आराम मिळतो तो कायमस्वरूपी असतो. पण आम्हाला कुठंतरी असं वाटत होतं की हा जो त्रास आहे 8 ते 10 दिवसाचा, हा पण कसा कमी करता येईल. त्याच्यासाठी मग जे शोध घ्यायला चालू झाले. मुख्यत्वे मूळव्याधीच्या उपचारामध्ये त्रास का होतो, त्या ठिकाणी ज्या पेशी असतात, जे गतिरोधक तयार होतो आपण काढून टाकतो. मग हा गतिरोधक काढून टाकण्यासाठी आपल्याला काही नवीन टेक्निक आणता येईल का, हा जो शोध चालू झाला, ह्या शोधामधून मला बीम ही टेक्नॉलॉजी सापडली. आणि या उपचारामध्ये ही एक ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये आयुर्वेदिक प्रिन्सिपल वापरून मॉडर्न गॅजेट्स वापरलेले आहेत. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मला खूप चांगले उपचार करता येतात. बीम उपचार पद्धती नेमकी काय आहे, थोडंसं आणखीन विस्तृत जाणून घ्यायला आवडेल. आताच आपण चर्चा केल्याप्रमाणे संडासच्या जागेमध्ये एक अडथळा तयार होतो, त्याच्यामुळे संडास स्वच्छासाठी जागा कमी पडते, म्हणून पेशंट जोर लावतोय, त्याच्यामुळे रक्तस्राव वेदना होतात. आणि मग उपचार करायचा म्हणजे काय, तर त्या जागचा तो अडथळा दूर करणे म्हणजे उपचार आहे. संडास साफ करणे म्हणजे उपचार नाही. मग हा अडथळा कसा दूर करतोय आम्ही क्षारसूत्राने करत होतो, पण आता तेच प्रिन्सिपल, तेच टेक्नॉलॉजी किंवा त्याचा जे आत्मा म्हणतो ट्रीटमेंटचा, तोच आत्मा आम्ही इकडे वापरतो. बीम टेक्नॉलॉजीमध्ये आम्ही काय करतो, बीम म्हणजे काय, BEIM, बायोलॉजिकल इलेक्ट्रिकल ॲटो इम्पेडिमेंट्स. ॲटो म्हणजे स्वतः, हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. हे इन्स्ट्रुमेंट काय करतो, आपण त्या मूळव्याधीच्या कोंबाला त्या इन्स्ट्रुमेंटच्या तोंडामध्ये देतो. हे ॲटो त्याच्या कोंबामध्ये जे काही पाणी असतं, सजीवपणा असतो, तो पाणी शोषून घेतं, त्या कोंबाला शुष्क करतं आणि निर्जीव करतं. म्हणजे कोणत्याही सजीव भागातलं पाणी जर निघालं, त्याचं शुष्क झालं तर ऑटोमॅटिक गळून पडतं. तीच टेक्नॉलॉजी बीम टेक्नॉलॉजी म्हणजे ही टेक्नॉलॉजी. म्हणजे जे मौसल भागामधलं पाणी शोषून घेऊन त्याला शुष्क करणे व निर्जीव करणे, ह्यालाच बीम टेक्नॉलॉजी असं म्हणतात. कुठल्याही मूळव्याध झालेल्या रुग्णासाठी मला वाटतं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्हाला आणखीन त्रास सहन करण्याची गरज नाहीये, कारण बीम उपचार पद्धती जी आहेत, आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनील उगिलेजी हे तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत. आणि आजही तुम्ही जर मूळव्याधाच्या त्रासापासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर त्वरित तुम्ही पुणे पाईल्स केअर या सेंटरला त्वरित संपर्क साधा. त्याचा नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला दिलेला आहे, याच्यावर तुम्ही कॉल करू शकता, अधिक माहिती घेऊ शकता, व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला सगळ्या पद्धतीची माहिती इथे मिळू शकते. डॉक्टर, मला आता विचारायचं हेच आहे, तुम्ही आता मगाशी उल्लेख केला होता की आयुर्वेदिक क्षारसूत्र पद्धती आधीपर्यंत तुम्ही वापरायचा. आता मुळात ही क्षारसूत्र पद्धत आणि बीम उपचार पद्धत यात काय फरक आहे? क्षारसूत्र पद्धतीमध्ये आपण काय करत होतो, एक धागा असायचा, चला सूत्र, क्षारामध्ये दोन कंपोनेंट, एक क्षार आणि एक दुसरं सूत्र. सूत्र म्हणजे धागा, एक धागा असतो, त्याच्यावर काही आयुर्वेदिक मेडिसिन्स कोट केलेले असतात आणि त्या कोट केलेल्या धाग्याच्या साहाय्याने आपण त्या मूळव्याधीच्या कोंबाला बांधून ठेवायचो. त्याच्यामुळे काय व्हायचं, त्या कोंबाचं केमिकल क्वाटरायझेशन व्हायचं. म्हणजे लेअर टू लेअर क्वाटरायझेशन, तो कोंब गळून पडायचा. गळून पडण्यासाठी साधारण 7 ते 8 दिवस लागायचे. त्या ठिकाणी छोटीशी जखम व्हायची आणि जखम बरी होण्यासाठी परत 8 ते 10 दिवस, म्हणजे साधारणतः 15 दिवस लागत होते. पण हेच ते केमिकल क्वाटरायझेशन आहे, बीम म्हणजे थर्मल क्वाटरायझेशन आहे. ह्याच्यामध्ये जे 15 दिवसात काम होणार ते 1 मिनिटात होणार आहे.
त्याच्यामुळे आपले 15 दिवस वाचले. त्याच्यामध्ये जखम आहे म्हणजे ड्रेसिंग आली, थोड्याशा वेदना आल्या, थोडासा रक्तस्राव आला आणि थोडीशी काळजी आली. आपल्या बीम टेक्नॉलॉजीमध्ये हे सगळं नाही आहे, कारण हे 15 दिवसाचं काम ही टेक्नॉलॉजी फक्त काही मिनिटांमध्ये करते. कारण मी आत्ता तुम्हाला सांगितलं, ह्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्या वाढलेल्या मौसल भागामधलं पाणी शोषून घेतोय, तो मौसल भाग शुष्क करतोय. कोणताही मौसल भाग शुष्क केला तर गळून पडतो, तो निर्जीव होऊन. हे टेक्नॉलॉजी आहे. त्याच्यामुळं ह्याच्या आयुर्वेदिक प्रिन्सिपल विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी असं आहे. आयुर्वेदिक प्रिन्सिपल विथ मॉडर्न टेक्नॉलॉजी असणार आहे बीम उपचार पद्धती. क्षारसूत्रापेक्षा तेच, आत्मा तोच, शरीर दुसरं आहे. आणि कुठलंही मूळव्याध झालेल्या व्यक्तीसाठी हा खूप मोठा दिलासा देणारी ही खरं तर गोष्ट आहे. आणि आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये पाहायचं झालं तर अन्न पचन न झाल्यामुळे मूळव्याधाचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढते. आणि म्हणून मूळव्याध जर कोणालाही झाला असेल, तुमच्या परिचयातल्या कुठल्याही व्यक्तीला झाला असेल, तुम्हालाही झाला असेल, तर अजून हा त्रास अंगावर काढण्याची गरज नाही आणि उपचार पद्धतीला घाबरण्याची तर अजिबातच गरज नाहीये. कारण बीम उपचार पद्धती तुमच्यासाठी खास घेऊन आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनील उगिलेजी. आणि त्वरित तुम्ही पुणे पाईल्स केअर सेंटर याला त्वरित संपर्क साधा आणि तुमचा उपचार सुद्धा करून घेऊ शकता. डॉक्टर, आता विचारायचंय, कुठल्याही रुग्णाच्या मनात ही एक भीती असते की माझ्या शौचीच्या जागेच्या पेशींवर तर या बीम उपचार पद्धतीचा परिणाम होणार नाही ना? निश्चितच नाही. कारण यामध्ये मी तुम्हाला म्हणाल, मी फक्त जो वाढलेला भाग आहे, एक्सटेंडेड पार्ट आहे, तो निर्जीव करतोय. तुमचं त्यात सगळ्यात महत्त्वाचं पेशंटची भीती असते की आम्ही उपचार केल्यानंतर जागा बारीक होईल का, कंट्रोल जाईल का. वेदना आणि रक्तस्राव तर आहेच आहे, म्हणजे ते तर आपण म्हणजे या ठिकाणी शून्यच केलेलं आहे. पण तुम्ही बघा, टेक्नॉलॉजीमध्ये असा इथं कुठं कापून शिवायचा भाग नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्या संडासच्या आकारमानावर काही परिणाम होणार नाही, तुमचा संडास कंट्रोल होण्याच्या कॅपॅसिटीमध्ये काही परिणाम होणार नाही. येस, नक्कीच खूप सारे प्रश्न आहेत अजूनही मला. ही अत्याधुनिक वेदनारहित ही उपचार पद्धती नेमकी काय आहे, बीम उपचार पद्धती काय आहे, हे सुद्धा डॉक्टरांकडून आपण जाणून घेणारच आहोत. पण त्याआधी इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सामसंजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मूळव्याध आणि त्यावरील अत्याधुनिक उपचार पद्धती, वेदनारहित अत्याधुनिक उपचार पद्धती याविषयी आपण जाणून घेतोय. आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत पुण्याचेच डॉक्टर, पुणे पाईल्स केअरचे संचालक आयुर्वेदाचार्य डॉक्टर सुनील उगिलेजी. आपण पुन्हा चर्चेला सुरुवात करणार आहोत. बीम उपचार पद्धतीविषयी डॉक्टर तुम्ही सांगत होतात, अतिशय वेदनारहित, रक्तस्रावही होत नाही आणि मुळात कुठल्याही पेशंटला काही मिनिटांमध्ये त्यातनं दिलासा सुद्धा मिळू शकतो. पण मुळात प्रश्न असा आहे की यासाठी काही वयोमर्यादा आहे का? निश्चितच नाही, काही वयोमर्यादा नाही. कारण याच्यामध्ये आपण काही कापाकापी शिवाशिवी नाहीच आहे, जखम नाहीच आहे, त्याच्यामुळे वयोमर्यादा नाही काही याच्यामध्ये. अगदी 10 वर्षाच्या मुलापासून आपण 80 वर्षाच्या व्यक्तीमध्ये पण ही उपचार पद्धती वापरू शकतो. म्हणजे कुठल्याही प्रकारे वय कितीही असो, कुठले काही साईड इफेक्ट नाही, काही नाही, आणि अगदी सहजपणे आरामात आपण याचा उपयोग करू शकतो. हां, हे असू शकतं, आजाराच्या काही स्टेजेस आहेत, त्या स्टेजेसमध्ये बीम सोबत आणखी काही दुसरी टेक्नॉलॉजी वापरावी लागू शकते. किंवा मग क्षारसूत्र विथ बीम, स्टेपलर विथ बीम, हिमोरॉइडल आर्टरी लायगेशन विथ बीम. आपण असं त्या रुग्णाचं शरीर, त्याचं आजाराचं स्वरूप हे बघून आपण ह्याचं कॉम्बिनेशन करतो. पण ट्रीटमेंटचा कोर म्हणजे आत्मा जो आहे तो बीम टेक्नॉलॉजी. बीम टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून वेदनारहित अशा पद्धतीची ट्रीटमेंट कुठल्याही मूळव्याध झालेल्या रुग्णाला डॉक्टर सुनील हे देऊ शकतात. पण जर स्टेज जर जास्त असेल तर मात्र कॉम्बिनेशन पद्धतीने ही ट्रीटमेंट होऊ शकते. पण एकदा का ही ट्रीटमेंट घेतली, मलमपट्टीसाठी मग सारखं यावं लागेल का? निश्चितच नाही. आपण पेशंटला 15 दिवसांनी एकदा बोलवतो, पेशंटच्या काही त्या ठिकाणी काही तक्रारी आहेत का. कारण या आजाराबद्दल पेशंटच्या मनामध्ये अगोदरच एवढे मोठे प्रश्न असतात. 10 लोकांनी 10 भूतं उभा केलेली असतात. मग ह्या 15 दिवसामध्ये तेवढे लोक येऊन भेटून तशा पद्धतीचे फीडबॅक देतात. मग त्याच्यानंतर आम्ही 15 दिवसानंतर पेशंटला बोलून घेऊन परत त्याला थोडंसं समजावून सांगतो आपण काय केलं आहे आणि काय आहे. त्याच्यामुळे पेशंटला आत्मविश्वास निर्माण करून देणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही 10 दिवसांनी एकदा बोलवतो, तर एकदा आत्मविश्वास निर्माण करून देतो. कारण आजाराचं मूळ कारण जर तुम्ही बघितलं तर संडासला जोर लावणे हे आहे. तर आपण आता उपचार केल्यानंतर पेशंटला जोर न लावता कशी संडास होईल ह्याचं काही मार्गदर्शन करतो, काही प्रशिक्षण देतो, काही युक्तीच्या 4 गोष्टी सांगतो. त्यासाठी आपण 10 दिवसानंतर एकदा फॉलोअपला बोलवतो. पण मग एकदा का बीम उपचार पद्धतीने उपचार झाले, पण मुळात प्रश्न पुन्हा असा येतो की मला पुन्हा तर मूळव्याध होणार नाही ना, तर काय सांगणार यावर? हा, निश्चितच. आताच आपण चर्चा केली, संडासला जोर लावणे म्हणून ती रक्तवाहिनी फुगते आणि त्या फुगलेल्या रक्तवाहिनीला आपण मूळव्याध म्हणतोय.
मग मी एका ठराविक XYZ आपल्या शरीराचा जो समजा एक 10 सेंटीमीटरचा सर्कम्फरन्स आहे, त्यातले ठराविक स्पॉट मी सील केलेले आहेत. बाकी 80% भाग हा तुमचा नॉर्मल आहे. मग आपण अशा पद्धतीच्या सवयी लावल्या पाहिजेत की तुमचा संडास विनासायस म्हणजे एफर्टलेस, न जोर लावता झाला पाहिजे. मग त्याची व्यवस्था पेशंटनी केली पाहिजे. कारण संडासचा भाग हा लवचिक आहे, अंकुचन प्रसन पावणारा आहे. तर आपण एका ठराविक जागेत उपचार केला तर बाकीची जागेवर आपण कुठं हात नाही लावला, पण तुम्ही तेवढंच कुंथून संडास करत असाल, वारंवार संडास करत असाल, तिकडं होऊ शकतो ना. सगळ्यात महत्त्वाचं काय तर हा आजार का तयार होतो हे समजून घ्या आणि तेवढं कारण दूर केल्यास परत नाही होणार. म्हणजे तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी जर तुम्ही चांगल्या केल्या, जेवणामध्ये स्निग्ध पदार्थ जर वाढवले, तुमचा संडास जर एफर्टलेस होत असेल तर तुम्हाला आजार परत होणार नाही. येस, बरोबर आहे. म्हणजे फक्त उपचार पद्धतीच नाही तर त्या उपचारानंतर सुद्धा होलिस्टिक ट्रीटमेंट आपण 360 डिग्री पेशंटला त्याचं प्रशिक्षण देतो, जेणेकरून त्याला परत हा आजार होऊ नये. येस, म्हणजे उपचार केल्यानंतर त्या कुठल्याही रुग्णाला कशा पद्धतीचा आहार असला पाहिजे, एवढंच नव्हे तर शौच प्रक्रियेसाठी सुद्धा काउन्सलिंग केलं जातं, जेणेकरून योग्य पद्धतीने शौच प्रक्रिया झाली तर कुठलंही रुग्ण हे नॉर्मल आयुष्य हे जगण्यासाठी निश्चितच त्याला मदत होऊ शकते. आणि खूप छान पद्धतीने तुम्ही ही उपचार पद्धती जी आहे ही भारतात आणली आणि यशस्वीरित्या हजारो रुग्णांवर या उपचार पद्धतीच्या माध्यमातून डॉक्टर सुनील यांनी उपचार सुद्धा केलेले आहेत. त्यामुळे मला पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना पुन्हा एकदा हेच आवाहन करायचे की मूळव्याधाचा त्रास तुम्हाला सुद्धा होत असेल तर आता तो अजिबात अंगावर काढण्याची गरज नाहीये. त्वरित तुम्ही खाली जो आम्ही तुम्हाला नंबर दिलेला आहे पुणे पाईल्स केअर याचा आहे, हा पुण्याला पिंपळे सौदागर इथे हे पुणे पाईल्स केअर आहे, इथे तुम्ही त्वरित जा आणि त्वरित तुमचे उपचार सुद्धा करून घ्या. तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही या नंबरला जर व्हॉट्सअप केलं, कॉल केलं तर त्वरित मिळू शकता. पण साधारण एक शौचे वाटे जर समजा रक्त बाहेर पडत असेल तर त्यालाही मूळव्याधच म्हणायचंय का? नाही मॅडम, तुम्ही खूप जनरलाइज क्वेश्चन. शौच वाटे रक्त पडतं, मी म्हणेल ते कसं पडतं. कसं पडतं म्हणजे थेंब थेंब पडतं, शौचाला लागून पडतं, धार लागते, चिळकांडी उडते, शौच संपल्यानंतर होतं, शौचाच्या आधी होतं. ह्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट अर्थ आहे. शौच वाटे रक्त पडतं म्हणजे सगळ्यांचं कॉमन नसतं. फिशर असेल तर तिथं शौचाला लागून होतं. इंटरनल पाईल्स 2nd डिग्री असेल तर प्लेनलेस विदाऊट वेदनारहित रक्त पडतं. 3rd डिग्री पाईल्स असतील विथ एक्सटर्नल कंपोनेंट असोसिएट असेल, वेदनेसोबत रक्त पडतं. मग ही वेदना कशी आहे हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे रक्त पडतं म्हणजे मूळव्याध नाही आहे. रक्त कशा पद्धतीनं पडतं, थेंब थेंब पडतं, धार पडते, चिळकांडी उडते, शौचाला लागून पडतं, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपण डॉक्टरांना भेटणं, आपल्या आजाराचं निदान करणं आणि आजाराचं निदान झाल्यानंतर ट्रीटमेंट आहे. आमच्याकडे पेशंट याचं डॉक्टर मला मूळव्याध झाला आहे, डॉक्टर मला रक्त पडतं आहे, मूळव्याध झालं आहे, तर ट्रीटमेंट द्या. मग तुम्ही जर निदान करायचं तुम्ही ट्रीटमेंट घ्या ना. आपण त्या ठिकाणी योग्य निदान करणं गरजेचं आहे. मग हा आजार का झाला त्याचे कारणं शोधणं गरजेचं आहे. आणि ते बऱ्याचदा सगळ्या पेशंटला काही ट्रीटमेंटची गरज नसते. थोडेसे औषध उपचार आणि थोडंसं आहार नियोजनामध्ये जर व्यवस्थितपणा आणला तर तुमचा उपचार होऊन जातो. त्याच्यामुळं प्रत्येक रक्त पडणं म्हणजे मूळव्याध नाही आहे. तिथं फिशर पण असू शकतो, फिशुला पण असू शकतो, मूळव्याध पण असू शकतो किंवा आतड्यांचे काही आजार पण असू शकतात. तर त्याचं योग्य निदान होणं गरजेचं आहे. योग्य निदान होणं हे खूप गरजेचं आहे. पण शौच करताना त्या जागी समजा वेदना होत असेल किंवा मलबद्धता असेल तर मग पेशंटने काय समजावं? हां, मी आत्ताच म्हणतो, जसं आपण रक्तस्राव कसा होतो हे बोलतोय, तर वेदनेसोबत पण काही अर्थ आहे. तुम्हाला ठणक मारतं का, आग मारतं का, कातरल्यासारखं वाटतं का, मिरची टाकल्यासारखं वाटतं का, ठणठण होतं का, ह्या प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे. त्यासाठी वेदना हा वेग शब्द झाला. त्याचप्रमाणे मलबद्धतामध्ये एखादा पेशंट असतो त्याला 4-4 दिवस स्वच्छ होत नाही, एखादा पेशंट असतो त्याला खूप कडक होत असते, एखादा पेशंट असतो त्याला खूप काळी होत असते, एखाद्या पेशंटला अर्धा तास शौचाला जावं लागतं. ह्या गोष्टीचं प्रत्येक जे लक्षण आहे त्याचा एक वेगळा अर्थ आहे. तर तो अर्थ समजून घेऊन ट्रीटमेंट करावी लागते. म्हणजे मला स्वच्छ साफ होत नाही हा म्हणजे मूळव्याध नाही. तर ह्याच्यातल्या प्रत्येक गोष्टीचं योग्य निदान करावं लागतं, त्या जागेचं परीक्षण करावं लागतं, तिथले जे स्पिंटर्स असतात, तिथलं जे आपण शौचालयाचा शेवटचा भाग आहे तो चेक करतो, निदान करतो आणि मग उपचार करतो. त्याच्यामुळे माझी सर्व रुग्णांना ही विनंती आहे, रक्त पडतं म्हणजे मूळव्याध किंवा फिशर नाही आहे, स्वच्छच्या जागेवर वेदना होतात म्हणजे काही मूळव्याध किंवा फिशर नाही आहे, तर किंवा मलबद्धता आहे म्हणजे मूळव्याध फिशर नाही आहे, तर योग्य डॉक्टरकडे किंवा आपले जे काही जनरल फिजिशियन्स आहेत, फॅमिली फिजिशियन्स आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे. त्या आजाराचं निदान करणं गरजेचं आहे आणि मग उपचार करणं गरजेचं आहे. कुठल्याही पेपरच्या जाहिराती, कुठल्याही आई, अक्का, मामा, काकांचे सुचवलेले घरगुती नुसके हे कृपया करून टाळा. काय होतं ह्याच्यानी हे
तात्कालिक लक्षणं कमी होतात, आजार कमी होत नाही. माझा प्रश्न असा आहे, समजा तुमचं रक्त पडत आहे आणि तुम्ही काही स्वच्छ पातळ करणारे औषध घेतलं, तुमच्या वेदनाही कमी झाल्या, स्वच्छ साफ झाल्या, रक्त गेलं, आजार दुरुस्त झालाय का? नाही. तर तात्कालिक कारणामुळे जर एखाद दुसरा दिवस जर तुमचं पोट साफ झालं, तिथं परत ते स्वच्छ घासलं गेले, परत हे होणार आहे. त्याच्यामुळे योग्य निदान, योग्य वेळी निदान आणि योग्य वेळी लवकरात लवकर उपचार हे खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे. आणि पोट ही अशी गोष्ट आहे की जर ते पोट व्यवस्थित नसेल, साफ होत, तर मानसिकता बरोबर नसते, माणसाची चिडचिड होत असते, भूक लागत नाही, जेवण जात नाही, ब्लोटिंग म्हणजे गॅसेस होतात, पोट भरल्यासारखं वाटतं, हे सगळं आलंच. ते आपल्याला स्वच्छ साफ होणं खूप गरजेचं आहे. आणि या पोटाच्या आरोग्यावरच एखाद्या माणसाचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य अवलंबून असतं असं म्हणलं तरी हे चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे तुम्हाला सुद्धा कुठल्याही प्रकारचे पोटाचे आजार असतील तर थेट स्वतः संशोधन करून किंवा इतरांचं ऐकून तुम्ही टोकाला जाऊ नका की मला मूळव्याध आहे किंवा कुठला आजार आहे. त्वरित तुम्ही आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जा, त्यांचा योग्य सल्ला घ्या आणि पोटाचं कशा पद्धतीने हे आजार आहेत हे दूर करू शकता यासाठी तुम्ही स्वतःहून पुढाकार घ्या. आणि जर तुम्हाला योग्य डॉक्टर जर तुमच्या आसपास कोण आहे ते माहीत नसेल तर त्वरित तुम्ही पुण्याला पिंपळे सौदागर या ठिकाणी येऊ शकता. पुणे पाईल्स केअर इथे आहे आणि याच पुणे पाईल्स केअरचे संचालक डॉक्टर सुनील उगिलेजी आपल्यासोबत आहेत आणि ते योग्य पद्धतीने कशा पद्धतीने मूळव्याधावर उपचार करू शकतो हे आपल्याला सांगतायत. एक शेवटी जाता जाता मला फक्त विचारायचं की पुणे पाईल्स केअर मध्ये आल्यानंतर कशा पद्धतीने रुग्णांना ट्रीटमेंट मिळेल? सर्वप्रथम आपण पेशंट आल्यानंतर पेशंटची सखोल माहिती घेतो म्हणजे पेशंटचं वय काय, त्याचा व्यवसाय काय, म्हणजे विद्यार्थी आहे, ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, पोलीस आहे, सरकारी नोकरी करतोय, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, म्हणजे त्याच्या कामाचं स्वरूप काय, त्याच्यानंतर त्याचा आहार विहार म्हणजे आहाराच्या सवयी काय आहेत, त्याच्या जेवणाच्या पद्धती काय आहेत, त्यांचं कामाचं स्वरूप कसं आहे, त्याचं जागरण किती येत आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतात कारण ह्या सगळ्या गोष्टींमध्येच उपचार आहे. बरोबर. प्रत्येक पेशंटला काही बीम लागत नाही, तर ह्याचं प्रॉपर अरेंजमेंट करून जरी आहार विहाराचे योग्य नियोजन जरी केलं तर 90% पेशंट बरोबर बरे होतात. 90% पेशंट हे काउन्सिलिंगने आणि अगदी छोट्या मोठ्या उपचाराने बरे होऊ शकतात. नक्कीच खूप महत्त्वाचा मूळव्याधासारखा महत्त्वाच्या विषयावर तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं. कारण हा विषय एका एपिसोडमध्ये संपणारा नाहीये, तर दुसऱ्या भागात सुद्धा आम्ही तुम्हाला येण्याची विनंती करतो. पुन्हा मूळव्याध हा विषय घेऊन आपण सरांना भेटणार आहोतच आणि अत्याधुनिक वेदनारहित उपचार पद्धतीही जाणून घेणार आहोत. पण डॉक्टर खरं या भागात तुम्ही इथे आलात, मनापासून धन्यवाद. खूप छान माहिती दिली. साम संजीवनीमध्ये वेळ झालेली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.